कबनूरमध्ये वादळामुळे घराचं नुकसान, आपदा मित्रांनी तिघांना सुखरूप बाहेर काढलं। कबनूर येथील सिद्धार्थनगर केंद्र शाळेजवळ काल रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळ सुटल्याने एका घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याची घटना घडली आहे। या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरातील तिघे जण अडकले होते। घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले। आपदा मित्र लखन कांबळे आणि प्रियांका कांबळे यांनी तत्परतेने मदतकार्य हाती घेत अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढलं। या घटनेत कविता गौतम कांबळे, प्रशांत गौतम कांबळे आणि साक्षी प्रशांत कांबळे हे तिघेजण जखमी झाले होते। त्यांना तातडीने इचलकरंजी येथील IGM सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। स्थानिक नागरिकांनी आपदा मित्रांच्या तत्पर कार्याचं कौतुक केलं असून डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या जलद मदतकार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जाते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।